नमस्कार मंडळी, मी माय आपलं सर्वांचं स्वागत करते माय स्वयंपाकघरामध्ये। आजची आपली रेसिपी आहे अप्पे। यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ 3 वाट्या, उडदाची डाळ अर्धी वाटी, मुगाची डाळ अर्धी वाटी। आणि हे सगळे कोणत्याही डाळी जरी घेतल्या तरी सगळं 1 वाटीच झालं पाहिजे। तुम्ही हरभऱ्याची पण डाळ घेऊ शकता, पण ते सगळं 1 वाटीचं असायला पाहिजे। आणि हे सगळं धुवून 10 ते 12 तास मुरत घालायचं आणि ते 10-12 तासांनी बारीक करायला घ्यायचं। आणि ते बारीक करताना खूप जाडही नको तर खूप बारीकही नको, साधारण थोडं रवाळ हवं। बघा आपल्याला छान स्पंज आलेला आहे, असा स्पंज आला पाहिजे। खूप असं जाड नाही आहे तर बारीकही नाही आहे हे आपलं। हे आपण तुम्ही बघू शकता असं रवाळ आहे हे। आता यासाठी आपल्याला तयार करावं लागतं, हे रवाळच काढायचं। आणि हे 10-12 तास झाले तरी चालते मुरायला, आणि 2 तास जास्त झाले तरी काही हरकत नाही। आता यासाठी आपल्याला लागणार आहे तेलाची फोडणी करू आपण। तेल घ्यायचं आपल्याला, थोडं तेल घेतलंय मी, कमीत कमी 100 मिली घेतलेलं आहे मी तेल। त्याचा काही एवढं प्रमाण नाही आहे। तर यावर आपल्याला टाकायची आहे मोहरी। मोहरी तडतडली की आपल्याला घालायचं आहे जिरं। आणि यावर टाकायचं आहे आपल्याला कढीपत्ता। तेलाचा यावर असा तडका द्यायचा। आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं, याच्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार। यामध्ये आपल्याला लागणार आहे गाजर, एक साधारण आकाराचं घेतलं मी, आणि एक कांदा घेतलेला आहे साधारण मोठा, हिरवी मिरची घेतलेली आहे 10 ते 15, याची पेस्ट करून घेतलेली आहे मी, आणि थोडा सांबार। हे सगळं यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आता। आणि तुम्हाला जर वाटत असेल की मिरचे फोडणीत घालायचे तर फोडणीमध्ये पण तुम्ही घालू शकता। हे खूप छान लागते गाजर असल्यामुळे, कांदा गाजर वगैरे असल्यामुळे छान लागते चवीला। आता याचे आपल्याला बनवायचे आहे अप्पे। सर्वप्रथम आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊ। यावर असं झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर होऊ द्यायचं त्याला। साईडने छान शिजलेले आहे, आता याला परतून घ्यायचं आपल्याला। असे पूर्ण असे हातायला लागले नाही पाहिजे, असं लावून बघायचं, म्हणजे शिजलेलं आहे इथे समजून जाते। आणि व्यवस्थित परतते सुद्धा असं केलं तर। आता याच्यावर झाकण वगैरे नाही ठेवायचं, हे असं
शिजवून घ्यायचं मंद आचेवर. आपले अप्पे तयार झालेले आहे, बघू शकता तुम्ही. गॅस बंद करायचा. अप्पे तयार झालेले आहे आपले. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुम्हाला मला एक सांगायचं आहे, या वरणासोबत पण म्हणजे तुम्ही सांभारासोबत पण छान लागते. मी सांभाराची रेसिपी टाकलेली आहे, डोसे टाकले त्यावेळेस, ते त्यावर तुम्ही जाऊन बघू शकता. आणि जर तुम्हाला स्पेशल पाहिजे असेल तर मी स्पेशलही बनवू शकते. तुम्हाला जर सांबार पाहिजे असेल, कसा बनवायचा आहे तो पाहायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करा. मी तुमच्यासाठी सांबारची रेसिपी पण बनवू शकते.